लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. आज आम्ही लातूर शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर उदय मोहिते सर यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. अधिष्ठाता आहेत, मला वाटते बरेच 1-1.5-2 वर्षापासून ना सर? 1.5 वर्ष. हां, 1.5 वर्षापासून त्यांनी चार्ज डीन म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. वैद्यकीय विद्यार्थी MBBSचे विद्यार्थी देखील या ठिकाणून तयार होत असतात आणि रुग्णालय असल्याकारणानं हे दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी असल्याकारणानं हे लातूर जिल्ह्यातील सर्व रुग्णांची सेवा देखील त्यांच्या हातून होत आहे. आम्ही बघितलेलं आहे त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, परंतु काही अडचणी असतात. त्याही संदर्भामध्ये आम्ही त्याच्याशी चर्चा करू. नमस्कार सर. नमस्कार सर. एकच विषय म्हणजे खूप चर्चेला जातो की ह्या मेडिकल कॉलेजमध्ये MRI मशीन बंद आहे, MRI मशीन चालू नाही. हा विषय बराच आहे आणि जे काय खाजगी जे दवाखाने असतात त्यांच्याकडे ते रेफर केले जातात. ते नाही इलाजानं आता बंद असल्याच्यानं ठीक आहे, पण हा चर्चेचा विषय अनेक वर्षापासून आम्ही ऐकतो. त्याच्या बाबतीमध्ये काय सर आपलं काय? आपल्याकडे MRI मशीन होता, तो जवळपास 12-13 वर्ष आपल्याला त्यांनी सेवा दिली त्या मशीननी. नंतर कंडमनेशन म्हणजे मशीन खराब झाल्यानंतर कंपनीचा रिपोर्ट असा आला की तो दुरुस्त होत नाही. मग आपण त्यासाठी नवीन मशीनचा प्रस्ताव DPDC आणि शासनाकडे पाठवलेला आहे. मागच्या 15 महिन्यापासून हे मशीन बंद आहे. पण रुग्णाची गैरसोय टाळण्यासाठी आपण आपला MOU केलेला आहे विवेकानंद हॉस्पिटलशी, जे शासकीय दरामध्ये आपल्याला ते MRI आज करून देत आहेत. अच्छा, विवेकानंद हॉस्पिटलशी. बरं, तिथं देखील काही चार्ज म्हणजे तुम्ही जे काही शासकीय रेट आहेत म्हणजे जे चार्ज आहे तेच ते घेतात? त्याच रेट. किती दिवसापासून म्हणजे विवेकानंद हॉस्पिटल म्हणजे अटॅच झालेलं आहे? 1.5-2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरं. याच्या व्यतिरिक्त काय खाजगी असं काय रुग्णालयामध्ये काय म्हणजे इथे जे उपचार होत नाही असं काय रेफर होतात का सर? नाही. फक्त MRI? आपल्याला फक्त MRIचे पेशंट, ते पण आपण विवेकानंद हॉस्पिटलला रेफर करतो. बरं. आता हे औषधं वगैरे जे काय कमी जास्त होतात वगैरे यासाठी काय आहे का सर साठा व्यवस्थित? आपल्याकडं कायम मी प्रत्येक महिन्याच्या 2 ते 3 मीटिंग्स घेत असतो त्या डिपार्टमेंटशी, आणि कायम आपल्याकडं 3 महिने औषध पुरेल असा साठा उपलब्ध ठेवतो. म्हणजे असे बाहेर औषधं वगैरे मागण्याचा काय प्रकार आपल्याकडून इथं होत नाही? मला तर असं वाटतं की आपण लक्ष ठेवून असालच. मी जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून असं कुठेही कंप्लेंट नाही झाली की इथं चिठ्ठी लिहून दिलेली आहे किंवा औषध बाहेर आणून देण्यास सांगितलेलं आहे. कधी MRI मशीन कधी येईल? आता खरं तर सांगायचं म्हणजे आपण शासनालाही कळवलेलं आहे, मागणी केलेली आहे, DPDCलाही मागणी केलेली आहे, आणि आपले लाडके खासदार माननीय डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांनाही आम्ही विनंती केलेली आहे की CSR फंडातनं काही आम्हाला हा MRI मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि साहेबांनी आम्हाला यस म्हणून आमच्याकडनं प्रस्ताव घेतलेला आहे आणि साहेब स्वतः प्रयत्न करत आहेत. तर त्यामुळं कुठली ना कुठली मशीन आपल्याकडं नजीकच्या काळात अवेलेबल होईल अशी मला शाश्वती आहे. कारण तुम्ही आल्याच्या नंतर म्हणजे बऱ्याच लोकांचे होप आहेत किंवा होऊ शकते, कारण का राजकीय म्हणजे लोकप्रतिनिधी देखील प्रयत्न केला आहे, परंतु मला वाटते ती यश आणि इथं अत्यावश्यक सेवा म्हणजे एवढं महत्त्वाचा MRI असताना देखील काही लोकप्रतिनिधीने देखील इकडे लक्ष दिलं नाही असं वाटतंय? तसं काही नाही, पण तो MRI दुरुस्त होईल या अपेक्षेने बराच काळ, एखादा 5-6 महिने वर्ष गेलेलं आहे. कारण ते फॉरेनच्या कंपनी असल्यामुळं त्यांचं येणं, त्यांचं बघणं, त्यांचे इंजिनियर येणं आणि त्यांचा फायनल रिपोर्ट येणं याच्यामध्ये थोडासा काळ गेलेला आहे. आणि जेव्हा लक्षात आलं की हा MRI दुरुस्तच होत नाही, तेव्हा आपण ह्या प्रोसेसला लागलो आहे. आणि वेळोवेळी जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते याच्यात लक्ष घालत आहेत आणि मला खात्री आहे की निश्चित आपल्याला लवकरच ते मिळणार. रुग्णसेवा सुधारण्यासाठी आपली काय संकल्पना आहे? आपली तर आहे चांगलं, पण अजून काय संकल्पना आहे? म्हणजे आता खरं सांगायचं तर मी जेव्हा इथं जॉईन झालो तेव्हा अपघात विभाग हा डेव्हलप करण्यासाठी मी पहिला प्रयत्न केला. आणि ट्रायएज सिस्टीम ही महाराष्ट्रात आपण आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वप्रथम चालू केली.
ट्रायेजचा अर्थ असा होतो की जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये एखादा एखादा रुग्ण येतो, त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये माझी टीम जाते. अच्छा. अपघात विभागात ही नवीन जी सिस्टीम आहे. हो, एक इंटर्न डॉक्टर आणि एक स्टाफ नर्स स्वतःहून त्या ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन आधी पाहते काय पेशंट आहे, कुठल्या स्वरूपाचं आहे. त्याच्यात आम्ही 3 झोन केलेले आहेत, रेड, ग्रीन आणि येलो. त्याप्रमाणे त्या पेशंटच्या सिव्हिरिटी बघून तो पेशंट लगेच ट्रान्सफर केला जातो. आणि या गोष्टीमुळं एक फायदा आम्हाला निश्चित झालेला आहे की ह्या मागच्या सव्वा वर्षामध्ये अपघात विभागामध्ये नातेवाईक, रुग्ण आणि डॉक्टर यांचा संबंध अगदी चांगला झालेला आहे. कुठंही एकाही प्रकारची आरेरावी किंवा कंप्लेंट इथंपर्यंत आलेली नाही. त्याचा एक चांगला फायदा आणि चांगली दर्जाची रुग्णसेवा आपण ह्या निमित्ताने देतो. ह्या सोबतच मला सांगावंसं आपल्याला वाटतं की मागच्या महिन्यामध्ये आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे 2 विभाग चालू केले. त्याच्यामध्ये कार्डिओलॉजी डिपार्टमेंट चालू केलं. त्यात आपल्याला डॉक्टर संतोष कवठाळे हे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जवळपास आता 27 अँजिओग्राफी केलेले आहेत आणि 1 अँजिओप्लास्टिकसुद्धा आपल्या महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला झालेली आहे. आणखी सांगायला आनंद वाटेल लातूरच्या जनतेला की आपल्याकडे डॉक्टर हनुमंत किनीकरसुद्धा न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटला जॉईन झालेले आहेत. आणि ते 8-10 दिवसाखालीच आपण विभाग चालू केलेला आहे आणि 3 ते 4 ऑपरेशन त्यांच्या नेतृत्वात तिथं झालेले आहेत. त्यामुळं लवकरच आपल्या ज्या लातूरच्या म्हणा किंवा आजूबाजू परिसरातील लोकांना कार्डिओलॉजी आणि न्यूरोसर्जरीसाठी जे बाहेर त्रास होत होता किंवा आर्थिक अडचणीमुळे करू शकत नव्हते, ते अगदी मोफत महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण इथं करतो. आता नवीन आजार येत आहेत, त्याच्यासाठी काय तयारी आहे सर? नवीन आजार निर्माण होते. आता HMPV हा व्हायरस जे आपण कालपासून परवापासून मीडियामध्ये पाहतोय किंवा ऐकतोय, ह्या व्हायरस संदर्भात आज आमचे माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब यांनी सकाळीच ऑनलाईन मीटिंग घेतली. त्यात आम्हाला सूचना दिल्यात की ह्या व्हायरस संबंधी जनतेमध्ये जनजागृती करावी, जेणेकरून लोक पॅनिक होणार नाहीत. आणि तज्ज्ञांचं असं मत आहे की हा व्हायरस कोविडसारखा घातक नाही. हा जवळपास 100 वर्षापासून हा व्हायरस सगळ्यांना माहिती आहे आणि हा 7 आजारासारखा आजार आहे. त्यासाठी सर्दी खोकला जो आपण रुटीन 7 आजारामध्ये सांभाळतो ते सांभाळणं गरजेचं आहे. मास्क, जेव्हा सर्दी ताप आला तेव्हा मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, स्वच्छता ठेवणे, ह्या गोष्टी थोडंसं जनतेमध्ये जनजागृती करण्याची एक आवश्यकता आहे. त्यासोबत माननीय मंत्री महोदयाने आम्हाला औषध साठा आणि ऑक्सिजन याचा साठा उपलब्ध ठेवा अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आज कारवाई करतो आहे आणि आमच्याकडं औषध साठा आणि ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यासोबतच मंत्री महोदयाने असंही सांगितलं होतं की आजपासून जे काही आमच्या आस्थापनेवर वर्ग 1 ते 4 कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल करा, अलर्ट राहा, त्या दृष्टीने सुद्धा मी आत्ता नोटीस काढलेली आहे. एकंदर आपल्याकडे आता मेडिकल म्हणजे MBBSचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, म्हणजे राहण्यासाठी देखील विद्यार्थी इथं आहेत, म्हणजे 4 ते 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाल असतो. ह्या विद्यार्थ्यामध्ये जे काही MBBSला जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती, शिक्षणाकडे लक्ष, तुम्ही बघितलात बऱ्याचशा काही गोष्टी ऐकायला भेटतात. ह्या विद्यार्थ्यामध्ये सुधारणा आणि एक शिक्षणाकडेच लक्ष राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रबोधनासाठी आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काय असं नियोजन केलं? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण वैद्यकीय महाविद्यालय याची स्थापनाच याच्यासाठी होती की आपण विद्यार्थी इथं घडवायचा असतो. इथं माझ्याकडं 150 MBBSचे विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन घेतात. 70 विद्यार्थी MD-MS चे विद्यार्थी ॲडमिशन घेतात. आणि आपल्याला माहीतच आहे इथं सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सामान्य रुग्णालय नसल्यामुळं तो लोड साहजिकच आमच्यावर आहे. आणि त्या विद्यार्थ्यावर तो
पर्यायाने लोड येतो, तरीही आम्ही विद्यार्थ्यांच्या समुपदेशन करून अच्छा आमचे जे टीचिंग टाइम टेबल आहे तो टाइम टेबल कसा व्यवस्थित ठेवतो याच्याकडं बऱ्याच मीटिंगमध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक विभाग प्रमुखांना सांगितलेलं आहे की स्टुडंट फर्स्ट देन सर्व्हिस. त्या भावनेतून आपण आपल्या ज्या टीचिंग करिक्युलम आहे ते विद्यार्थ्यांचं अगदी व्यवस्थित चालू आहे. आणि अभिमानानं आपल्याला सांगावं असं वाटतं की फर्स्ट इयरमध्ये आपण महाराष्ट्रात फर्स्ट रिझल्ट दिलेला आहोत. अच्छा म्हणजे आपल्या फर्स्ट MBBSचा रिझल्ट जो नुकताच परवा लागला त्यात आपण महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर आहोत. चला, नक्कीच आदरणीय मोहिते साहेबांच्या माध्यमातून विद्यार्थी असतील आणि रुग्णसेवा आहे नक्कीच चांगली त्यांच्या हातून होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त करूत. आणि भविष्यामध्ये MRI मशीन लवकर कशी चालू होईल ते नक्कीच प्रयत्न करते. आणि त्यांच्या काळामध्ये, कारण MRI फार महत्त्वाचा आहे, गोरगरीब इथं रुग्ण येत असतात आणि त्यांच्यासाठी बाहेर एवढी त्याची कॉस्ट आहे, म्हणजे किंमत आहे की ते करू शकत नाही. नक्कीच मोहिते सरच्या हाताने म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये होऊ शकेल अशी अपेक्षा करतो. आपण हा माणसाची चर्चा केला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. शेवटी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील लोकांना एकच विनंती करतो की हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जे आहे ते आपल्यासाठी आहे. आपण एकच काळजी घ्यायची आहे, जेव्हा आपण रुग्ण म्हणून इथं याल तेव्हा महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेचा आपण लाभ घ्यावा. त्यासाठी काही लागत नाही, फक्त एक आपलं आधार कार्ड आणि रेशन कार्ड एवढं जरी सोबत असलं तरी आम्हाला आपल्याला मोफत सेवा देण्याचे आम्ही प्रयत्न करतोय आणि देऊ. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.